सर्वप्रथम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला त्रिवार वंदन करतो. तसेच बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर आज आपण इथे जमलोय या चारही साहेबजाद्यांना मानवंदना देण्यासाठी. आपल्याला हे सर्वांना समजलं पाहिजे की आपल्याला ही भूमी, ही मातृभूमी मोफत मिळालेली नाही. हजारो आणि लाखो शूरवीरांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती यज्ञकुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती वाहिली आहे या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये. तेव्हा आपल्याला ही स्वतंत्र भूमी आज पाहायला मिळते, अनुभवायला मिळते आणि जगायला मिळते. खरं तर या भूमीवर हजारो वर्ष मुघलांनी राज्य केलं. आपली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आपली मंदिरं तोडली, आपली धर्मग्रंथ जाळण्यात आले, आपल्या लोकांना गुलाम बनवण्यात आलं. आणि ह्या सर्व गोष्टी इथे घडत असताना ह्याच मातीतून काही शूरवीरांनी जन्म घेतला आणि त्या शूरवीरांनी आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य पुन्हा एकदा नव्याने दाखवला. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य जर कोणी दाखवला असेल तर ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आणि आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. त्यानंतर 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज हे यांचं निधन झालं. त्यानंतर स्वराज्याची बाजू जर कोणी लावून धरली असेल तर ते त्यांचे पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज. पण दुर्दैवाने छत्रपती संभाजी राजांना सुद्धा औरंगजेबाने अटक केली आणि त्यांना हाल करून मारण्यात आलं. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही इस्लाम धर्म कबूल करा, पण छत्रपती संभाजी राजांनी त्यांना स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही मारून टाकाल, पण इथल्या प्रजेमध्ये संभाजी जिवंत राहील आणि तो यांना स्वातंत्र्याची प्रेरणा देत राहील. त्यांचे हात कापण्यात आणले, त्यांची जीभ कापण्यात आणली, त्यांचे डोळे काढण्यात आले, तरी छत्रपती संभाजीराजे मुघलांसमोर झुकले नाही. ते प्रजेबद्दल असे बोलले की हात माझा होतील ते फंद फितुरीला कापतील, डोळे माझे होऊन ते माय माऊलीला राखतील, जीभ माझी होऊन घेतील जगदंबेचं नाव, आणि लाख संभाजी निमाल करेल शरीराचा प्रत्येक घाव. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांना पकडण्यासाठी आलेला, दक्षिणेत आलेला औरंगजेब शेवटी दक्षिणेतच राहिला. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजांचं वादळ या महाराष्ट्रामध्ये कुठे संपुष्टात येतं तर उत्तरेमध्ये नवीन एक वादळ तयार झालं होतं आणि त्या वादळाचं नाव होतं गुरु गोविंद सिंग महाराज. गुरु गोविंद सिंग महाराज जेव्हा फक्त 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा आणि देशभक्तीची प्रेरणा आपले वडील गुरु तेग बहादूर यांच्याकडे मिळाली. खरं तर काही काश्मीरी पंडित येतात आणि गुरु तेग बहादूरांना सांगतात की मुघल आमची घरं जाळताय, आमची मंदिरं उद्ध्वस्त करताय, सक्तीने आमचं धर्म परिवर्तन करताय, आम्ही काय करू, आमची मदत करा. तेव्हा गुरु तेग बहादूर साहेब त्या काश्मीरी पंडितांची मदत करण्यासाठी पुढे सरसावतात. पण दुर्दैवाने असं की गुरु तेग बहादूरांना सुद्धा अटक होते. अटक झाल्यानंतर गुरु तेग बहादूरांना अशी शिक्षा सुनावण्यात येते की त्यांचं मस्तक त्यांच्या धडापासून वेगळं करण्यात येतं. ते आपलं शीश या भारत मातेला अर्पण करतात, पण ते मुघलांपुढे कधीच झुकत नाही. आपल्या वडिलांचं शीश हातात घेऊन 8 वर्षाचे गुरु गोविंद सिंग स्वातंत्र्याची आणि देशभक्तीची ज्योत अखंड चालू माझ्याकडून अशीच राहील याच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने शपथ घेतात. पुढे जाऊन ते अनेक लढाया मुघलांच्या विरोधात करतात आणि एवढंच नाही तर ते जिंकतात सुद्धा आणि इथल्या लोकांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा सूर्य नव्याने दाखवतात. लोक त्यांना हिंद का पीर म्हणू लागतात. हिंद का पीर म्हणजे एक पुण्यात्मा, एक चांगला माणूस, अशी गुरु गोविंद सिंगांची ओळख होते. दक्षिणेतल्या असलेल्या औरंगजेबाला मात्र हे सहन होत नाही.
की उत्तरेत हे काय चाललंय, इकडे शिवाजी नावाचं वादळ संपलंय, पण तिकडे हे कोणतं नव्याने वादळ सुरुवात झालेलं आहे. तर औरंगजेब गुरु गोविंद सिंग महाराजांना जिंदा किंवा मुर्दा पकडण्याचे आदेश सोडले. यानुसार जेव्हा गुरु गोविंद सिंग, त्यांची 4 मुलं आणि काही निवडक सैन्य जेव्हा आनंदपूर साहेबच्या किल्ल्यामध्ये असतं, तुम्ही जर पंजाबकडे गेलात मोठे होऊन, तर आनंदपूर साहेबचा किल्ला अजूनही तिथे अस्तित्वात आहे आणि तिथे भव्य असं गुरुद्वार आहे. कधी आयुष्यात जर वेळ मिळाली तर नक्की जा आणि त्या वीरांना नतमस्तक व्हा. तिथे असताना, तिथं कुटुंब असताना अचानक मुघलांचा लाखोचा सैन्याने वेढा आनंदपूर साहेबच्या किल्ल्याला पडतो. किल्ल्याला वेढा पडतो म्हणजे किल्ल्यामध्ये कुटुंब, त्यांचं सैन्य गुरु गोविंद सिंग आणि आजूबाजूला सर्व मुघल सैन्य वेढा देऊन, आतला माणूस बाहेर येऊ शकत नाही, बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नाही. एवढंच काय तर खाण्यापिण्याचं सामान सुद्धा त्या आनंदपूर साहेबच्या किल्ल्यामध्ये जाणं वर्ज झालं. उपाशी राहून तरी गुरु गोविंद सिंग कमीत कमी आपल्याला शरण येतील असं मुघलांना वाटलं, पण ते काही झाले नाही. मुघलांनी जो काही हल्ला आनंदपूर साहेबच्या किल्ल्यावर केला, त्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर गुरु गोविंद सिंग साहेबांनी दिलं आणि शेवटी हरलेले मुघलांनी नवा एक डाव टाकला. मुघलांनी असा प्रस्ताव गुरु गोविंद सिंगांकडे पाठवला, जर तुम्ही आनंदपूर साहेबचा किल्ला आम्हाला खाली करून दिला तर आम्ही तुम्हाला जिवंत इथून जाऊन देऊ. असं म्हटल्यानंतर आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचंय, पुढे हा पंथ चालवायचाय, आपल्या लोकांना स्वातंत्र्यातच ठेवायचंय, म्हणून इथून निघणं आणि जिवंत राहणं हे महत्वाचं आहे. खरं तर मित्रांनो, जेव्हा सिंह आहे ना 2 पावलं मागे घेतो, ते घाबरून नाही, त्याला पुन्हा एकदा नव्याने शत्रूवर झडप घालायची असते. गुरु गोविंद सिंग महाराज मुघलांचा तो प्रस्ताव मान्य करतात आणि मग आनंदपूर साहेबचा किल्ला खाली करण्यात येतो. आनंदपूर साहेबचा किल्ला खाली झाल्यानंतर गुरु गोविंद सिंगांचं कुटुंब, निवडक सैन्य हे सरसा नदीकडे जातं. सरसा नदीकडे जात असताना अचानक ढगांचं सावट पसरतं आणि धो पाऊस कोसळू लागतो. पण पुढे चालणाऱ्या गुरु गोविंद सिंगांवर मुघल परत पाठीमागून हल्ला करतात आणि ह्या वेळेस काही हजाराच्या सैन्याने ते गुरु गोविंद सिंगांच्या सैन्यावर हल्ला चढवतात. हल्ला चढवल्यानंतर सुद्धा गुरु गोविंद सिंगांचे शीख हे तोडीस तोड उत्तर मुघलांना देतात आणि मुघलांचा हल्ला परतवून लावतात. सरसा नदीला धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे दुथडी भरून पाणी वाहत असतं. पण इथे मात्र एक गोष्ट दुर्दैवाची अशी घडते की गुरु गोविंद सिंगांचं कुटुंब हे 2 भागामध्ये विखुरलं जातं. एका भागामध्ये असतात गुरु गोविंद सिंगांच्या 84 वर्षाच्या आई माता गुजरी, त्याच्यानंतर फक्त 9 वर्षाचे जोरावर सिंग आणि फक्त 6 वर्षाचे बाबा फतेह सिंग. ते पुढे जाऊन जंगलातून वाट काढून पुढे जातात आणि पुढे एका आपल्या जो ओळखीचा पहिला नौकर असतो त्याच्या गंगू नावाच्या नौकराच्या घरी आश्रयामध्ये राहतात आणि गुरु गोविंद सिंग आणि त्यांचे दोन्ही मोठे साहेबजादे हे पुढे जातात आणि चंपोर इथल्या गडीमध्ये आपलं वास्तव्य करतात. आजही ती गडी तिथे आहे, तिथं भव्य असं गुरुद्वार आहे. पण पुन्हा एकदा तेच होतं, यावेळेस हजारोच्या सैन्याने मुघल येत नाही, यावेळेस लाखोच्या सैन्याने मुघल येतात. तेव्हा चंपोरच्या त्या किल्ल्यामध्ये 40 फक्त असतात. गुरु गोविंद सिंगांबरोबर 40 सिंग आणि गुरु गोविंद सिंग असतात 18 वर्षाचे अजित सिंग आणि फक्त 14 वर्षाचे झुंजार सिंग. आता मोठ्या 10 लाखाचं फौज त्या चंपोरच्या गडीला पुन्हा एकदा वेढा देते. आपण तर आनंदपूर साहेबच्या किल्ल्यामधून निघालो, पण इथून जिवंत निघणं हे कदापि शक्य नाही हे गुरु गोविंद सिंगांना कळून चुकतं. मग इतिहास आपण काय सांगायचंय की गुरु गोविंद सिंगांनी माघार घेतली, की गुरु गोविंद सिंग हरले. गुरु गोविंद सिंगांना ते मान्य नव्हतं. गुरु गोविंद सिंगांनी ठरवलं मी मरेल पण मुघलांसमोर कधीच झुकणार नाही. बाकीचे सैन्य सुद्धा गुरु गोविंद सिंगांसाठी लढण्यासाठी सज्ज झाले. त्या चंपोरच्या गडी त्याच्यामध्ये 40 सिंग आणि बाहेर 10 लाखाची फौज. विचार करा मित्रांनो, काय दृश्य असेल ते. अनेक हल्ले मुघल त्या चंपोरच्या गडीवर करतात, पण शिखांकडूनही प्रति हल्ला होतो आणि काही गेल्या शीख हे हार मानण्यासाठी तयार नसतात. पुढे जाऊन काय करणार? मग आता तर मरायचं तर हे तर निश्चित आहे, इथून
जिवंत बाहेर जाणं हे अशक्य आहे. मग शेवटी एक निर्णय ठरतो की 5-5च्या तुकडीने आपण किल्ल्याच्या बाहेर पडायचं, त्या 10 लाखाच्या फौजेमध्ये शिरायचे, शत्रूची खांडोळी करायची, लागल तेवढ्या फौजाची खांडोळी करायची, या मायभूमीवर शत्रूच्या रक्ताचा सडा करायचा. भले आपण मरायचं, पण ह्या मुघलांसमोर कधीच झुकायचं नाही. पहिले 5 जण सज्ज होतात, अंगावर शिरस्त्राण घालतात, घोड्यावरती स्वार होतात, हातात शमशेर घेतात आणि 5 जण चमकोर किल्ल्याची दरवाजा उघडला जातो आणि त्या 10 लाखाच्या फौजेमध्ये वाऱ्यासारखे घुसतात. असे वाऱ्यासारखे घुसतात की समोर जो येईल, जो मुघल येईल त्याची खांडोळी करत सुटतात. हे 5 जण फक्त त्या एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये घुसतात. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, ही छोटी गोष्ट नाही. आपण म्हणतो ना, हा भगवा रंग आणि हा भगवा झेंडा आपल्याला उगाच मिळाला नाही. यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पर ये केसरी रंग सजाया है. पहिले 5 जण गुरु गोविंद सिंगांचे शूरवीर या धरतीला आपला प्राण अर्पण करतात. पुढे परत 5 जणांची तुकडी तयार असते, किल्ल्यातून बाहेर पडते, शत्रूची खांडोळी करते आणि या मातृभूमीसाठी आपला प्राण अर्पण करते. पण तिसरी जी तुकडी असते त्यामध्ये एक नवीन गोष्ट घडते की गुरु गोविंद सिंगांचे 18 वर्षाचे चिरंजीव अजित सिंग हे त्या 5 जणांच्या तुकडीमध्ये असतात. ते गुरु गोविंद सिंगांकडे जातात, त्यांना नतमस्तक होतात, त्यांच्या पायाला स्पर्श करतात आणि मीही आता जाणार आणि मीही शत्रूची खांडोळी करणार असं म्हणतात. खरं तर एखादा बाप म्हटला असता की नको बाबा, आपलं सैन्य आहे, तू कशाला जातो, म्हटलं असता की नाही. पण गुरु गोविंद सिंग महाराजांनी तसं केलं नाही. एवढंच नाही तर बाकीच्या शिखांनी सुद्धा सांगितलं की साहेबजाद्यांना जाऊन देऊ नका, आम्ही आहोत, आम्ही जातो. तेव्हा गुरु गोविंद सिंग महाराज म्हटले, कोण साहेबजादे, तुम्ही जेवढे 40 जण आहेत ना, तुम्ही प्रत्येक जण माझे साहेबजादे आहात. असं म्हटल्यानंतर आता हे माहिती आहे, पायाला स्पर्श मुलगा करतोय, युद्धात जातोय, तो परत कधीच जिवंत वापस येणार नाही, आपल्या पुत्राला आपण परत कधीच बघणार नाहीये हे गुरु गोविंद सिंगांना माहित असतं. तरीही ते मोठ्या हिमतीने आपल्या मुलाला त्या युद्धामध्ये जाण्यास परवानगी देतात. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में. अजित सिंग शिरस्त्राण घालतात, घोड्यावरती स्वार होतात, हातामध्ये शमशेर घेतात, किल्ल्याचा दरवाजा उघडला जातो आणि 10 लाखाच्या फौजेमध्ये वाऱ्यासारखे अजित सिंग घुसतात आणि पुढे जाणाऱ्या त्या आपल्या लेकराला तो बाप किल्ल्याच्या गडीवरनं गुरु गोविंद सिंग आपल्या मुलाचं शौर्य आपल्या डोळ्याने बघत असतात. समोर आलेल्या शत्रूची गुरु अजित सिंग खांडोळी करतात. अनेक शत्रूंना ते मृत्यूदंड देऊन टाकतात आणि शत्रूंच्या रक्ताचा सडा या भूमीवर पाडतात. पण वेळ एक अशी येते की त्या वेळेमध्ये असं होतं की एक भाला वाऱ्याच्या वेगाने अजित सिंगाकडे येतो आणि तो भाला अजित सिंगांना नाही तर त्यांच्या घोड्याला लागतो. घोडा जमिनीवर कोसळतो. तसे आपल्या पायावर ताट मानेने अजित सिंग 10 लाखाच्या फौजेसमोर हातात शमशेर घेऊन 18 वर्षाचा तो मुलगा उभा राहतो. समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूची खांडोळी करतो. पण जसं मित्रांनो, एखाद्या सिंहाला चारी बाजूने लांडगे घेरतात ना, त्याप्रमाणे अजित सिंग मध्ये आणि चारी बाजूने मुघलांचं सैन्य. हजारो बाण अजित सिंगांच्या बाजूने सोडले जातात आणि हजारो बाण त्यांचं शरीर विच्छिन्न करत त्यांच्या शरीरामध्ये घुसतात आणि अजित सिंग या देशासाठी, या मातृभूमीसाठी गुरु गोविंद सिंगांचे पहिले चिरंजीव आपला प्राण अर्पण करतात. आणि हे सर्व बघत असतात किल्ल्याच्या गडीवरनं अजित सिंग, गुरु गोविंद सिंग.
खरं तर आपल्या लेकराला मोठं होताना बघणं, राजा होताना बघणं हे कोणत्याही बापाचं स्वप्न असतं. पण ते याचा विचार करत नाही की आपल्या लेकराचं काय होईल. ते ह्या माणसांचा, या स्वातंत्र्याचा विचार करत असतात. दिन आज तो बड़ा सुहाना, मौसम भी बड़ा सुनहरा, हम सर पे बांध के आए बलिदानों का ये सहरा, बेताब हमारे दिल में एक मस्ती सी छाई है, ए देश अलविदा तुझको कहने की घड़ी आई है, महकेगी तेरी फिजा में हम बन के हवा का झोंका, किस्मत वालों को मिलता है ऐसे मरने का मौका, निकली है बारात सजा है इनकलाब का डोला. पुन्हा 5 जणांची तुकडी युद्धासाठी सज्ज असते. पण शेवटच्या तुकडीमध्ये असतात गुरु गोविंद सिंगांचे दुसरे चिरंजीव बाबा झुंजार सिंग. यावेळेस सुद्धा त्यांच्या लेकरांना ते युद्धामध्ये जाण्याची परवानगी देतात. बाबा झुंजार सिंग 10 लाखाच्या फौजामध्ये घुसतात, शत्रूची खांडोळी करतात आणि या देशासाठी स्वतःचा सुद्धा प्राण अर्पण करतात. पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आपलेच पोटचे लेख बघून तो बाप, ते गुरु गोविंद सिंग महाराज रडत नाही, तर त्या परमेश्वराचे धन्यवाद मानतात की परमेश्वरा धन्यवाद, माझी लेकरं देव, देश आणि धर्मासाठी कामी आली. विचार करा किती शूरवीर असतील हे लोक. दुसऱ्या बाजूला जिथे गंगू नावाच्या आपल्याच नौकराच्या घरी आश्रयास असलेले माता गुजरी आणि 9 वर्षाचे जोरावर सिंग आणि 6 वर्षाचे फतेह सिंग हे तिथे असतात. तिथे मुघल सैन्य येतं आणि त्या तिघांना अटक केल्या जाते. त्या तिघांना अटक केल्यानंतर त्यांना सरहंदच्या किल्ल्यावर ठेवण्यात येतं. आजही तो किल्ला आणि तिथे गुरुद्वारा आहे. तिथे ठेवल्यानंतर वजीर खान येतो. वजीर खानाला समजतं की गुरु गोविंद सिंगांची 84 वर्षाची आई आणि त्यांचे दोन्ही हे साहेबजादे हे आपल्या सैन्याने पकडले आहे. वजीर खान म्हणतो की त्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये किल्ल्याच्या बुरुजावर ठेवा. ह्या काळामध्ये त्यांना पांघरण्यासाठी कोणताही कपडा देऊ नका किंवा खाण्यासाठी अन्नाचा कण सुद्धा देऊ नका. विचार करा काय परिस्थिती असेल. त्या किल्ल्याच्या गडीवर ते 2 साहेबजादे आणि ती एक वयोवृद्ध आजी रात्रभर त्या कडाक्याच्या थंडीमध्ये असतात. दुसऱ्या दिवशी वजीर खानाचा दरबार सजतो आणि खरं तर गुरु गोविंद सिंग महाराजांना आयुष्यभर कधी आपण झुकवू शकलो नाही हे त्या वजीर खानाला माहित असतं. म्हणून कमीत कमी त्यांच्या साहेबजाद्यांना, त्यांच्या मुलांना तरी आपण झुकवू यासाठी वजीर खान डाव टाकतो आणि जो दरबाराचा मुख्य द्वार असतो तो मुख्य द्वार बंद ठेवतो आणि एक छोटा द्वार जो असतो ज्याच्यामधून आपलं शीश खाली करून यावं, दरबारामध्ये यावं लागेल असं एक छोटं द्वार फक्त चालू असतं. पण गुरु गोविंद सिंगांचे मुलं असतात ते जेव्हा दरबारामध्ये येतात ना, ते आपलं शीश झुकवून येत नाही, तर आपला उजवा पाय आधी दरबारात ठेवतात. म्हणून वजीर खानांना त्यांचं झुकलेलं शीश नाही दिसत, तर त्यांचा पायाचं दर्शन होतं. विचार करा किती शूरवीर असतील. वजीर खानाच्या समोर ते उभे राहतात. वजीर खान त्यांना म्हणतो की आम्ही तुमच्या भावांना आणि तुमच्या वडिलांना केव्हाच मारून टाकले. वडिलांच्या बाबतीत खोटं सांगतो तो, पण त्यांचे जे 2 असतात मोठे भाऊ त्यांना खरंच ते वीरगतीला प्राप्त झालेले असतात. जेव्हा ही बातमी दोन्ही साहेबजादे ऐकतात तेव्हा त्यांचं काळीच पिळवटून निघतं. काळजावर अनेक तलवारींचे वार व्हावे एवढ्या वेदना त्यांना होतात. आपल्या भावांचे चेहरे त्यांना डोळ्यासमोर दिसू लागतात आणि त्यांचे डोळे हे पाण्याने भरून येतात. पण अशाच वेळेस वजीर खान पुन्हा एक शब्द टाकतो आणि वजीर खान असं म्हणतो की आता तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुम्ही तुमचा धर्म सोडा आणि इस्लाम धर्म स्वीकार करा. असं म्हटल्यानंतर दोन्ही साहेबजाद्यांचा स्वाभिमान जागृत होतो आणि ते म्हणतात की तू हे कोणाला सांगतोय.
आम्हाला आमचा धर्म बदलायला सांगतोय, ज्यांच्या आजोबांनी गुरु तेग बहादुरांनी आपलं शीश या भारत मातेला अर्पण केलं, पण आपला धर्म बदलला नाही. आमच्या गुरु गोविंद सिंग महाराजांनी, आमच्या वडिलांनी आम्हाला ती शिकवण दिली आहे की मरण आलं तरी चालेल, पण दुश्मनासमोर कधीच आपलं शीश झुकवायचं नाही. तू त्यांच्या मुलांना सांगतोय की आपला धर्म बदला. आणि दोघं जण जोरात एक गर्जना देतात, वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. जो बोले सो निहाल, शस्त्रीय काल. सर्व निमाय म्हणायचे, जो बोले सो निहाल, जो बोले सो निहाल. नंतर दोघा जणांना दोन्ही साहेब दाद्यांना 2 दिवसांचा विचार करण्याचा अवधी दिला जातो. आणि त्या 2 दिवसामध्ये त्यांना त्याच किल्ल्याच्या बुरुजावर ठेवण्यात येतं, कडाक्याच्या थंडीमध्ये, अन्नाशिवाय आणि पांघरण्यासाठी एखाद्या कपड्याशिवाय. त्या 2 दिवसानंतर सुद्धा वजीर खानाचा 3ऱ्या दिवशी दरबार सजतो. दरबारात पुन्हा मर्दासारखे ते गुरु गोविंद सिंगांचे दोन्ही वाघ वजीर खानाच्या समोर उभे राहतात. वजीर खानाच्या समोर उभे राहिल्यानंतर वजीर खान त्यांना म्हणतो की आता तुम्ही तुमचा धर्म सोडणार की नाही. त्यांना असं वाटलं की 2 दिवस कडाक्याच्या थंडीत मुलं बसले, कदाचित हारले असतील, पण ते हारते नाही. ते म्हणते आम्ही मरण स्वीकारू, पण आमचा धर्म सोडणार नाही आणि कधीच सोडणार नाही. मग मरण आलं तरी चालेल. असं बोलल्यानंतर तो म्हणतो, वजीर खान असं म्हणतो की इतने छोटे लड़के और इतनी बड़ी जुबान. तेव्हा ते साहेबजादे असे म्हणतात, एवढा मोठा वजीर और इतने गंदे काम, इतना बड़ा वजीर और इतने गंदे काम. तेव्हा तो वजीर खान असं म्हणतो की बघितलं, साप के लडके सापही होते. आणि असं आपल्या वडिलांना साप म्हटल्यानंतर ते जोरावर सिंग, केवळ 9 वर्षाचे जोरावर सिंग म्हणतात, खामोश वजीर खान, खामोश. मजलूमों के वो दोस्त थे, नेकी उनकी पहचान है, शीश झुकाकर आदर कर, गुरु गोविंद सिंह उनका नाम है. आणि केवळ 6 वर्षाचे फतेह सिंग आपल्या कमरेवरच्या कटारीला हात घालतात आणि म्हणतात की शुक्र कर हम तेरे कैदी है, नहीं तो अभी तेरा सर तेरे धड़ से अलग कर देते. असं म्हटल्यानंतर वजीर खान सिंहासनावरून आपल्या मोठ्या आवडीत उठतो आणि म्हणतो की यांना जिवंत भिंतीत गाडा, यांना जिवंत भिंतीत गाडण्याची शिक्षा द्या. दोघेही साहेबजादे ती शिक्षा स्वीकार करतात आणि पुन्हा एकदा त्याच थंडगार गडीवर आपल्या आजीकडे जातात आणि आजीला सर्व झालेली गोष्ट पुन्हा एकदा सांगतात. तेव्हा ती आजी म्हणत नाही की तुम्ही माफी मागा, तुम्ही जीवनदान मागा. आजी म्हणते की मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही आपल्या वडिलांच्या वाटेवरती चालला आहात आणि ही स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन पुढे जात आहात. मरण आलं तरी चालेल, पण शत्रू समोर झुकू नका, असं ती 84 वर्षाची आजी आपल्या नातवांना सांगते. विचार करा ते काय लोक असतील. शिक्षेचा दिवस येतो, शिक्षेचा दिवस येतो आणि पुढे जेव्हा शिक्षेसाठी दोन्ही साहेबजादे जाणार असतात, ते आपल्या आजीला कडकडून मिठी मारतात आणि आजीला कडकडून मिठी मारल्यानंतर आपल्या आजीला डोळ्यातून अश्रू घळघळ वाहू लागतात. पण ती आजी दुःख बाजूला ठेवते आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन जाणाऱ्या आपल्या नातवांचे पाठ थोपटते. पुढे साहेबजादे जात असतात आणि पाठमोरी त्यांची आजी त्यांना बघत असते. ते शिक्षेच्या दिशेने जात असतात. ते शिक्षेच्या दिशेने जात असतात आणि माता गुजरी त्यांना मागून बघत असतात पाठमोरी. निकले है वीर जियाले, यू अपना सीना ताने, हंस हंस के जान लुटाने, आजाद सवेरा लाने,
मर के कैसे जीते हैं इस दुनिया को बतलाने, तेरे लाल चले हैं माए आज तेरी लाज बचाने। मर के कैसे जीते हैं इस दुनिया को बतलाने, तेरे लाल चले हैं माए आज तेरी लाज बचाने। शिक्षेच्या ठिकाणी दोन्ही साहेबजादे पोहोचतात, तिथे पुन्हा वजीर खान येतो, शिक्षेची जागा ठरवली जाते आणि दोन्ही साहेबजादे उभे असताना चहूबाजूला त्यांच्या बाजूने भिंत रचल्या जाते. पण भिंत रचत असताना दोन्ही साहेबजादे अखंड वाहेगुरु वाहेगुरुचा पाठ त्यांच्या मुखातून चालू असतो. भिंत विटावर वीट रचल्या जाते, ती छातीपर्यंत येते, तोंडापर्यंत येते आणि एका क्षणाला दोन्ही साहेबजादे पूर्ण भिंतीमध्ये दफन होतात. गुरुबाणीचा आवाज हळूहळू शांत होतो आणि एका क्षणाला दोन्ही साहेबजादे त्या भिंतीच्या आतमध्ये बेशुद्ध होतात आणि ती भिंत खाली कोसळते. आणि तसे हे दोन्ही साहेबजादे त्याच मूर्छित अवस्थेत, त्याच बेशुद्ध अवस्थेत या धर्तीवर कोसळतात. वजीर खानाला हे समजतं की हे बेशुद्ध झालेले, पण यांचा अजून प्राण गेलेला नाहीये. तेव्हा ते जल्लादांना सांगतात आणि त्या बेशुद्ध अवस्थेतील दोन्ही साहेबजाद्यांना त्या गळ्याभोवती सुराव फिरवला जातो आणि त्या दोन्ही साहेबजादे या देवदेश धर्मासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या भारत मातेसाठी शहीद होतात. आजही सरनमध्ये ज्या ठिकाणी या दोन्ही साहेबजाद्यांना शिक्षा झाली तिथे भव्य असा गुरुद्वारा आहे. आजही तिथे लोक जातात आणि दर्शन घेतात. काय लोक असतील हे? असे हे गुरु गोविंद सिंगांचे चारही साहेबजादे देव, देश आणि धर्मासाठी आपला प्राण अर्पण करतात, पण ते शत्रू समोर कदापि झुकत नाही. विचार करा मित्रांनो, आज परिस्थिती तशी नाहीये. आज आपल्याला तलवार घेऊन कोणाला लढायला जायचं नाहीये. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपली धर्म आणि आपली संस्कृती जपायची. म्हणून मित्रांनो, एखादा कचरा, एखादा साधासा पेपर सुद्धा या जमिनीवर टाकताना आणि कचरा करताना 10 टाइम विचार करा की ही धरती आपल्याला मोफत मिळालेली नाहीये. या धरतीमध्ये त्या शूरवीरांचं रक्त आहे, म्हणून आपण या मातीवर आज स्वातंत्र्यामध्ये जगतोय. त्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, म्हणून आज आपण स्वातंत्र्यामध्ये जगतोय. म्हणून या गोष्टीचा विचार करा. आपलं वाचन वाढवा, आपली संस्कृती कशी जपता येईल याचा विचार करा. घरी गेल्यानंतर मोबाईलचा वापर कमी करा, वाचन वाढवा. कारण वाचलेलं मस्तक कधीही कोणापुढे नतमस्तक होत नाही. आणि हे नतमस्तक न होणं म्हणजेच आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं. जर तुम्ही तुमची संस्कृती टिकवली तरच तुमचं स्वातंत्र्य हे अबाधित राहील आणि कायम तुमच्या शिरावर तो स्वातंत्र्याचा भगवा ध्वज अभिमानाने फडकत राहील. भारत माता की, भारत माता की.